नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत युती करणार नाही। राष्ट्रवादी अमरावती महानगरपालिकेच्या सर्व 87 जागा पूर्ण ताकदनिशी स्वबळावर लढवणार, त्यामुळे युती नसणार आणि राष्ट्रवादीचाच महापौर अमरावती महानगरपालिकेवर असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आगामी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज आमची जवळपास 87 वार्ड आहे, 22 प्रभाग। या 22 प्रभागावर सर्व उमेदवाराची छाननी पूर्ण झालेली आहे। बऱ्याचशा वार्डामध्ये आमच्याजवळ 2-2, 3-3 उमेदवार आहे आणि त्या संदर्भात आमची व्यूहरचना चालू आहे। त्यातले सर्व चांगले उमेदवार आम्ही एकदा 23 तारखेच्या आत त्यांची फायनल यादी जाहीर करू आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीला सुरुवात होईल। वर्ष-दीड वर्ष झाले आम्ही या निवडणुकीची तयारी करत आहे आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचाच निर्णय घेतला, कारण की सर्व प्रभागामध्ये आमच्याजवळ सक्षम उमेदवार आमचे स्वतःचे घरातले असल्यामुळं आम्ही कोणत्याच पक्षाला युती करा किंवा युतीचा प्रस्ताव दिलेला नाही। आणि यावेळेस आम्ही जे काम केलेलं आहे, मागच्या 5 वर्षामध्ये सुलभा खोडके आमदार असताना विकासावर जो आमचा भर होता, त्या विकासामुळं चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे। त्या संदर्भात आम्ही आमची ब्ल्यूप्रिंट तयार करून आलो। नजीकच्या काळामध्ये ज्यावेळेस इलेक्शन चांगल्या पद्धतीनं सुरुवात होईल, त्यावेळेस प्रत्येक मुद्द्यावर आम्ही सविस्तर आमचं विवेचन किंवा आमचा जो जाहीरनामा आहे तो आपल्याकडे देऊ। आज प्रिलिमिनरी आमची जी काही व्यूहरचना आहे ती आखणं चालू आहे। पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं विचार करून आपल्याला सर्व जाहीरनामा देणार आहोत। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद। भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये।